वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत. यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही तुम्ही सूतोवाच केलेला आहे. ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सूतोवाच केला आहे. आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या फाईलची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो. लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू. सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू. ते आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक आहे, कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे, केंद्र सरकारची मदत मिळते आहे, केंद्रीय दलांची मदत मिळते आहे आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली C60 यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे. आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं, देशाने पाहिलं, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो. सर, मंत्रालयाची गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये कशा प्रकारे हा निर्णय असेल? मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे. अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल. तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल. जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल. त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे, म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात, तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात, याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो. आणि यासोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे 70% तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात, पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत. लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडू नये. सर, पहिल्या कॅबिनेटमध्ये महसूल विभागाने खूप शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय घेतलाय. 4800 एकर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे, काय सांगा? आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे, जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे. त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत. आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात. त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत. आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे. त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय. त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे. आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे. मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलंय की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून
पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. पण मी त्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू. पुलिस स्टेशन मध्ये मोदी जी ने किसानों के लिए पहली कैबिनेट समर्पित की और कई अच्छे फैसले लिए. आज भी आपने किसानों के लिए करीबन 1000 किसानों की जमीन वापस करने का फैसला किया. देखिए, किसानों की जमीनें जो 30-40 साल पहले चूंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए, इसलिए क्लास 2 की हो गई थी, उनको क्लास 1 की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया है. कारण की ज्या पद्धतीने बीड पोलीस स्टेशनमध्ये कॉट नेतात आहेत त्या संदर्भात आमदार ट्विट करतात आहेत. तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात. विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा? असं आहे, न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ऍडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ऍडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार. ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. बदललेली भूमिका वो इंडिया अलायंस सत्य बोल रहा है कि सरकार गिरेगी आने वाली. असं आहे, कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन सपने राहणार आहेत. ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. लालू जी ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे, वो पूरे होने वाले नहीं है. वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत. यांचा समन्वय राहायला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही तुम्ही सुतोवाच केलेला आहे. ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केलाय. आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या फाईल्सची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो. लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू. सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. हे आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक आहे, कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे, केंद्र सरकारची मदत मिळते आहे, केंद्रीय दलांची मदत मिळते आहे आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली C60 यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे. आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं, देशाने पाहिलं, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो. सर, मंत्रालयाची गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये कशा प्रकारे हा निर्णय असेल? मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे. अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल. तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल. जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल. त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे, म्हणजे
बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात, तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात, याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो. आणि यासोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे 70% तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात, पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत, लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडू नये. सर, पहिल्या कॅबिनेटमध्ये महसूल विभागाने खूप शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय घेतलाय. 4,800 एकर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे, काय सांगा? आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे, जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे. त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत. आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात. त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत. आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे. त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय. त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भातल्या हालचाली आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे. मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलंय की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून, पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. पण मी त्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू. पोलीस स्टेशनमध्ये मोदी जी ने किसानों के लिए पहली कैबिनेट समर्पित की और कई अच्छे फैसले लिए. आज भी आपने किसानों के लिए करीबन 1,000 किसानों की जमीन वापस कर देने का फैसला किया. देखिए, किसानों की जमीनें जो 30-40 साल पहले, चूंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए, इसलिए क्लास 2 की हो गई थी, उनको क्लास 1 की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया है. लालू प्रसाद यादव कारण की ज्या पद्धतीने बीड पोलीस स्टेशनमध्ये कॉट नेतात आहेत, त्या संदर्भात आमदार ट्विट करतात आहेत. तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात. विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा? असं आहे, न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ऍडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ऍडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. बदललेली भूमिका बनावी. इंडिया अलायन्स सत्य बोल रहा है की सरकार गिरेगी आने वाली दिन. असं आहे, कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन सपने राहणार आहेत. ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. लालू ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे, वो पूरे होने वाले नहीं है.